नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष अकॅडमी दापोली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी चंदू गोगतरे सर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। बघा मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड टॉपिक घेऊन तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं काम करतोय। आजचा टॉपिक जो आहे तो म्हणजे पायथागोरसचे त्रिकूट। पायथागोरसच्या त्रिकूटावरती या वर्षी सातारा जिल्ह्याची कालच मी प्रश्नपत्रिका अभ्यासत होतो आणि त्याच्यामध्ये या घटकावरती खालीलपैकी कोणतं त्रिकूट पायथागोरस या घटकावरती किंवा या प्रमेयाला लागून नाही अशा पद्धतीचा प्रश्न पडला होता। तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी चुकवलेला आहे, म्हणजे चुकवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रेशो जो आहे तो जरा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जास्त आहे। तर याची आपण कन्सेप्ट पहिली समजून घेणार आहे आणि विथ त्याची ट्रिक्स त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये कन्सेप्ट विथ ट्रिक्स तुम्हाला त्या ठिकाणी समजवण्याचं काम करणार आहे। आता पहिला घटक आणि पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या का हे जे पायथागोरस होते हे पायथागोरस एक गणितज्ञ होते। आपण 8वी 9वी ला भूमिती नावाचा टॉपिक अभ्यासलाय, त्याच्यामध्ये आपल्याला पायथागोरसचे प्रमेय मला वाटतं 30, 60, 90 अशा पद्धतीचे प्रमेय सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठ करून बोर्डाच्या परीक्षेला आपण गेलेलो मला आठवतंय। आता हे पायथागोरस जे गणितज्ञ होतं या गणितज्ञांचं म्हणणं काय होतं की जर समजा अशा पद्धतीचा समजा एखादा आपण त्या ठिकाणी ट्रायंगल काढला, त्रिकोण काढला आणि हा त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोण आहे, कारण ही काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत, 90 अंशामध्ये असतोय काटकोन त्रिकोण। आता काटकोन करणाऱ्या त्रिकोणाची समजा एक बाजू 3 आहे आणि एक बाजू 4 आहे, तर त्याच्या समोरील बाजू काढा अशा पद्धतीचा प्रश्न जर आपल्याला विचारला गेला तर मग काय करायचं मित्रांनो। आता बघा, ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू, याच्या समोरील बाजू म्हणजे त्या त्रिकोणाचा कर्ण असतोय, याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी कर्ण म्हणतोय, लक्षात घ्या। मग पायथागोरसने त्या ठिकाणी सूत्र काय तयार केलं, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे जर तुम्हाला ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग हे आपल्याला त्या ठिकाणी शिकवलं गेलेलं आहे किंवा समजलेलं आहे, लक्षात घ्या। आता 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग, आता बघा 3 चा वर्ग किती होतोय 9, 4 चा वर्ग किती होतोय त्या ठिकाणी 4 चौक 16, म्हणजे बघा 16 आणि 9 या दोघांची जर बेरीज केली तर ती या ठिकाणी किती यायला पाहिजे, सी चा वर्ग, म्हणजे ही जी बाजू बघा ही ए बाजू आहे, ही बी बाजू आहे आणि ही सी बाजू आहे, सी चा वर्ग येतोय, म्हणजे त्या ठिकाणी किती या दोघांची बेरीज 25 येतोय। म्हणजेच काय, थोडक्यात एक गोष्ट आपल्या त्या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे का जर या त्रिकोणामध्ये जर अशा पद्धतीने जर समजा आपण या बाजू लक्षात घेतल्या, समजा ही पण बाजू लक्षात घेतली, बघा आता ही बाजू 4 आहे, ही बाजू 4 आहे, ही बाजू 4 आहे, म्हणजे जर चौरसाचं क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचं असेल तर बाजूचा वर्ग, 4 चा वर्ग किती येणार आहे 16, 3 चा वर्ग ही 3 बाजू, ही 3 बाजू, ही 3 बाजू आहे, ही 3 बाजू, म्हणजे 3 चा वर्ग किती आहे 9। जर दोन बाजूंच्या वर्गांची जर बेरीज केली तर ती समोरील बाजूचा वर्ग असतोय, म्हणजे 9 आणि 16 ची जर बेरीज केली तर समोरील बाजू काय येणार आहे ती आपल्याला जर काढायची असेल तर 16 अधिक 9 किती होणार 25, हा कितीचा वर्ग आहे तर 5 चा वर्ग आहे, म्हणजे समोरील बाजू आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे। असं कुठलंही घटक घ्या, मग असे कोणकोणते घटक आहेत किंवा त्याला पायथागोरसने काय नाव दिलं, त्रिकूट नाव दिलेले आहेत, लक्षात घ्या। मग आता ही त्रिकूट अभ्यासत असताना ही झाली कन्सेप्ट तुमची, म्हणजे या पद्धतीमध्ये पायथागोरसने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय। पण बहुतांश एक्झामच्या वेळेला काय होतंय का आपल्या ते लक्षात येत नाही किंवा ते लक्षात येणार बी नाही, मग त्याच्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स आहे का, तर अनेक विद्यार्थ्यांची मागणी झाली की सर ही कन्सेप्ट तर आमच्या लक्षात आलेली आहे पण त्याची शॉर्ट ट्रिक्स जी आहे ती शॉर्ट ट्रिक्स सुद्धा तुम्ही जर सांगितलं तर हा घटक अधिक पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात राहील। आणि म्हणून आपण काय केलंय बघा, या ठिकाणी ही कन्सेप्ट तुमच्या जर लक्षात आली असेल, कुठलंही घ्या, फक्त 4, 5 असं नाही। आता अधिक आपण दुसरं बघूया, समजा पुन्हा मी ट्रायंगल काढतोय बघा आणि हा 90 अंशाचा त्रिकोण आहे। आता याची एक बाजू मला समजा त्या ठिकाणी 6 लिहायची, एक बाजू 8 लिहायची, बघा 8 चा जर तुम्ही त्या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजे 8 चा वर्ग काय होणार आहे त्या ठिकाणी 64, त्यानंतर 6 चा वर्ग काय होणार आहे त्या ठिकाणी 36, आणि मग तुम्हाला समोरील बाजू जी आहे ही समोरील बाजू काढायची, मग 64 अधिक 36 ची जर तुम्ही बेरीज केली तर ती येणार आहे 100, म्हणजे याचं क्षेत्रफळ किती येणार आहे 100, 100 हा कुणाचा वर्ग आहे तर 10 चा वर्ग आहे, म्हणजे समोरील बाजू काय झाली 10। म्हणजे या ठिकाणी पायथागोरसचं त्रिकूट कशा पद्धतीने तयार झालं तर 6, 8 आणि 10 हे त्रिकूट त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता ही होती मित्रांनो कन्सेप्ट।
मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय ए वर्ग म्हणजे ही बाजू ए असेल, बी असेल आणि ही सी. ए वर्ग म्हणजे 64, बी वर्ग म्हणजे 36 आणि या 64 अधिक 36 ची बेरीज केली तर 100. हा कितीचा वर्ग आहे म्हणजे हा कर्ण आला. म्हणजे या ठिकाणी 10, या ठिकाणी 6 अधिक या ठिकाणी किती आले 8. म्हणजे 6, 8, 10 अशा पद्धतीने 6, 8, 10 अशा पद्धतीने त्रिकूट त्या ठिकाणी तयार होते. आता ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर आपल्याला ही त्रिकूट परीक्षेला कोणकोणती विचारली जातात. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड काय आहेत असे तुम्ही म्हणा सर 50चं काढा, 100चं काढा, 200चं काढा. आपलं म्हणणं काय आहे की जे एक्झामला विचारलं जाते ते आपण बघितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून एक्झाम ओरिएंटेड टॉपिक कोणकोणते आहेत किंवा याच्यावरती आतापर्यंत आयोगाने कुठल्या कुठल्या याच्यावरती प्रश्न विचारलेत ते सुरुवातीला आपण बघणार आहे. बघा आता परीक्षा विभागाने किंवा आयोगाने याच्यावरती कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले ते आपण त्या ठिकाणी सुरुवातीला बघतोय. परीक्षा विभागाने तुम्हाला सातत्याने विचारले जाणारे त्रिकूट आहेत 3, 4, 5. बघा 3 ची दुप्पट केली तर 6, 4 ची दुप्पट केली तर 8 आणि 5 ची दुप्पट केली तर 10. ओके, लक्षात आले. त्यानंतर याची जर तिप्पट केली, 3 ची तिप्पट केली तर 9, 4 ची तिप्पट केली तर 12 आणि 5 ची तिप्पट केली तर 15. म्हणजे या 3 याच्यावरती तर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. बट अजून सुद्धा याच्या पलीकडे प्रश्न विचारलेत. आता 7, 24 आणि 25 याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. 12, 35, 37, 12, 35, 37 म्हणजे 1, 2, 3, 4, 5 या घटकावरती 5, 12, 13 पण आहे. याच्यामध्येच बघा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, इथं खाली घेतो 5, 12, 13 याच्यावरती सुद्धा आयोगाने अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता कोणत्याही संख्येचं त्रिकूट कशा पद्धतीने काढायचं म्हणून मी त्या ठिकाणी वरती 2 टॉपिक लिहिलेत. समसंख्यांची त्रिकूट काढण्याची शॉर्ट ट्रिक्स काय किंवा विषम संख्याचं त्रिकूट काढण्याची शॉर्टकट काय आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. चला तर मग लगेच आपण त्या ठिकाणी समसंख्या आणि विषम संख्यांची त्रिकूट आपण त्या ठिकाणी काढणार आहे. बघा मला मग काय करायचंय. आता समजा समसंख्या, समजा मी या ठिकाणी कुठलीही समसंख्या घेतली, मला वाटलं 4 समसंख्या घ्यायची आणि जर तुम्हाला त्या समसंख्येचं त्रिकूट जर तुम्हाला विचारलं तर 4च्या निम्मी काय पहिली स्टेप बघा. फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं, याचं निमपट म्हणजे 4ची निम्मी कोणती संख्या आहे 2. 4ची निम्मी संख्या 2 आहे, या 4 गुणिले 2 करायची. याची निम्मी संख्या घेतली आपण 2, 4 गुणिले 2 बरोबर किती झाले 8. पुन्हा 8च्या निम्मी किती होता ती 4 होता ती. या 4 मध्ये 1 मिळवायचा आणि या 4 मधून 1 वजा करायचा. म्हणजे काय होणार आहे बघा या ठिकाणी 4 अधिक 1 म्हणजे 5 आणि 4 वजा 1 म्हणजे काय होणार आहे 3. म्हणजे काय होणार आहे 3, 4, 5 झालं का त्रिकूट तयार. ओके, आता आपण समजा 4 ऐवजी दुसरी संख्या घेऊ, 6 घेऊ. बघा 6 घेतली तर 6ची निमपट काय रे 3. 6 त्रिक किती झाले 18. 18ची पुन्हा 6 गुणिले 3 केलं, याच्या निमपटीने गुणायचं म्हणजे 6 त्रिक किती झाले 18. समजून घ्या. आता या 18ची निमपट किती आहे 9. 9 मधून 1 वजा करायचे आणि 9 मध्ये 1 ऍड करायचे म्हणजे काय तयार होणार आहे बघा 6. 9 मधून 1 गेला म्हणजे 8 आणि 9 अधिक 1 म्हणजे 10. 6, 8, 10 हे त्रिकूट तयार झालं, हे त्रिकूट तयार झालं. असं कोणतंही त्रिकूट तुम्ही तयार करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर हे लई सोपं घेताय तुम्ही, थोडंसं पुढची संख्या घ्या किंवा थोडीशी मोठी संख्या घ्या. हरकत नाही, आपण तशाही पद्धतीची संख्या घेऊ म्हणजे तुम्हाला जर वाटलं. बघा आता समजा या ठिकाणी एखादी संख्या घेतली मी 10 घेतली तर 10च्या निमपट काय रे 5. 10 5 50. 50च्या निम्मे किती आहेत रे 25. 25 वजा 1 आणि 25 अधिक 1. कन्सेप्ट समजून घ्या. बघा 10 त्यानंतर काय झालं 24 त्यानंतर काय झालं 26 झालं. हे 10चं त्रिकूट तयार. म्हणजे कोणतीही समसंख्या जर आपल्याला दिली तर त्या समसंख्याच्या अर्ध्या संख्येने तिला गुणायचे. म्हणजे 20 दिलं तर 20 च्या अर्धे काय ती 10. 20 10 काय होणार 200. पुन्हा 200चे 2 भाग करायचे म्हणजे 100 भाग होणार आहेत. मग 100 मधून 1 99 आणि 100 अधिक 1 101. म्हणजे एक कशा पद्धतीचे बघा. आता समजा आपण जर या ठिकाणी 10, 24, 26 अशा पद्धतीने जर घेतला तर 10चा वर्ग किती आहे मला सांगा. 10चा वर्ग आहे त्या ठिकाणी 100 बरोबर. 24चा वर्ग जर आपण त्या ठिकाणी घेतला तर 24चा वर्ग आहे 576. मग 100 अधिक 576 म्हणजे किती झाले 676 आणि हा 26चा वर्ग आहे किती 676. म्हणजे कन्सेप्ट सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. पण ही शॉर्ट ट्रिक्स आहे मित्रांनो. या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कोणत्याही समसंख्येचा त्रिकूट जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही निश्चितपणाने काढू शकतात. चला समसंख्या हा घटक तुमच्या लक्षात आलाय असं आपण कन्सिडर करू.
आणि पुढे विषम संख्यांकडे आपल्याला वळायचे। बघा आता विषम संख्यांचं जर तुम्हाला काढायचं असेल तर विषम संख्यांचं काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे तर याच्यापेक्षा सोपे बाळांनो। विषम संख्या काढत असताना समजा एखादी विषम संख्या घेतली, माझ्या मनामध्ये आली समजा 7, 7 ही विषम संख्या घेतली तर फक्त विषम संख्येचा वर्ग करायचा। विषम संख्येचा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग किती झाला, 7 चा वर्ग 7 7 49। ह्या 49 चे दोन अवयव पाडायचे, एक समसंख्या आणि एक विषम संख्या। म्हणजे बघा एक आलं 24 आणि एक आलं 25, का ज्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, 49 यायला पाहिजे। मग आता 24 अधिक 25 किती झाले, 49। म्हणजे या 7 या विषम संख्येचं त्रिकूट कशा पद्धतीने तयार होणार आहे, 7 24 आणि 25 झालं तयार। बघा जसं 7 चं गेलं तसं आपण 9 चं करून बघू। चला 9 चा वर्ग काय मला सांगा, 9 चा वर्ग आहे 81। 81 चे दोन अवयव, एक आहे 40 आणि एक आहे 41। 40 41 किती होतात, 81। आता म्हणजे 9 चा त्रिकूट काय, तर 9 त्याच्यानंतर 40 आणि त्याच्यानंतर 41। आता हे नेमका सूत्रात बसतंय की नाही हे आपल्याला समजा चेकआउट करायचे। बघा 9 चा वर्ग किती रे, 9 9 81 अधिक 40 चा वर्ग किती, 4 चा वर्ग 16, 2 शून्य टेकून दिली म्हणजे त्या ठिकाणी काय झालं 1600। बघा आता 1600 अधिक 81 म्हणजे काय झालं 1681। हे 1681 कितीचा वर्ग आहे, तर तो 41 चा वर्ग काय आहे 1681। म्हणजे कुठल्याही पद्धतीची समसंख्या, कुठल्याही पद्धतीची विषम संख्या देऊ द्या, 100% तुम्हाला त्या ठिकाणी ते जमणार आहे। याचा जास्तीत जास्त तुम्हाला सराव करावा लागणार आहे, प्रॅक्टिस करावं लागणार आहे। बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासलं, पहिला घटक आपण बघितले की कन्सेप्ट कशा पद्धतीने बघितले तर ट्रायंगल अशा पद्धतीने आपण काढला होता। हा असतोय 90 अंश, या दोन बाजूंची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी काय असतोय, समोरचा कर्णाचा वर्ग असतोय, तो आपण घटक पहिल्यांदा बघितला। कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, हे आपण त्या ठिकाणी सूत्र बघितलं। आणि त्यानंतर समसंख्या आणि विषम संख्यांची कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी समजून घेतलेली आहे। म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये आपण 1 मार्क त्या ठिकाणी परफेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबतोय। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचंय आणि तुमच्यासाठी मी 2 उदाहरणं देतोय कमेंट बॉक्समध्ये, मला त्याची उत्तरं तुम्हाला कळवायची। चला 2 उदाहरणं सांगतोय तुम्हाला। बघा एक घ्या त्या ठिकाणी 14 आणि एक घ्यायचे 17। 14 आणि 17 या दोन संख्यांची त्रिकूट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू सो मच। ओके।